डी-एम-ई-आर रिलेटेड एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. डी-एम-ई-आर भरती ही कोण घेणार आहे? टी-सी-एस घेणार की एम-पी-एस-सी घेणार आहे? स्टाफ नर्स भरती कधीपर्यंत होऊ शकते? तर त्याच्याबाबत बघा एक लेटर आलेला आहे, हे वाला लेटर. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिलं राज्यातील शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक व दंतचिकित्सा महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत, ठीक आहे, वर जे तुम्हाला नावं दिसतील यांनी जे आपले सन्मान्य वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसन मुश्रीफ सर, त्यांना पुढील गोष्टीबाबत खुलासा करतील काय प्रश्न विचारला होता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले बघू त्यांनी प्रश्न काय काय विचारले होते की राज्यातील शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक व दंतचिकित्सा महाविद्यालयात अधिष्ठाता शिक्षक प्राध्यापक कर्मचारी यांची पदे रिक्त असल्याची बाब निदर्शनास आली आहे, ते खरे आहे का? म्हणजे जागा वॅकंट आहेत, क्लास 1च्या क्लास 2च्या क्लास 3 क्लास 4पर्यंतची जागा वॅकंट आहेत, हे खरं आहे का? असल्यास उपरोक्त पदापैकी माहे ऑक्टोबर 2021पर्यंत एकूण किती पदे मंजूर करण्यात आली होती? त्यापैकी किती पदं अद्याप रिक्त आहेत? भरली किती, मंजूर किती, रिक्त किती, ते एक विचारलं होतं. त्याच्यानंतर असल्यास उक्त प्रकरणी शासनानं चौकशी केली आहे का? चौकशीत काय आढळून आले? सदर रिक्त पदे भरण्याबाबत कोणती कारवाई केली? ठीक आहे, जागा भरण्यासाठी वॅकन्सी रिलेटेड त्यांनी काय केली प्रक्रिया, आणि जर केली नसेल तर विलंबाचं कारण काय? तर एवढे प्रश्न विचारले होते त्यांना, ठीक आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट तर हा होता की क्लास 1 टू क्लास 4पर्यंतचे पदं रिक्त आहेत, हे खरं आहे का? त्याच्यापैकी मंजूर किती, भरली किती? आणि त्याच्यानंतर थर्ड पॉईंट होता की तुम्ही त्याच्याबाबत काय केलं, मग ती पदभरती करण्यासाठी तुम्ही काय केली प्रोसेस, आणि जर केली नसेल तर त्याचं कारण काय न करण्याचं, लेट होण्याचं. हे असे 4 प्रश्न त्यांना विचारले होते. तर त्याच्यावर हसन मुश्रीफ बघा यांचं उत्तर काय सरांचं की हे खरे आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी उत्तर दिले की संचालनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग 1 ते वर्ग 4 संवर्गाची पदस्थिती खालीलप्रमाणे. तर क्लास 1 ते क्लास 4पर्यंतचे कंडिशन काय आहे बघा सध्या, की गट अ चे मंजूर पदं 2189, त्याच्यापैकी भरलेत 1379 आणि अजून 810 पदं हे रिक्त आहेत क्लास 1चे, ठीक आहे. मग याच्यामध्ये डीन असतील किंवा क्लास 1 कोणते ऑफिसर ते सर्व याच्यामध्ये आले. त्याच्यानंतर गट ब क्लास 2चे 3051 पदं मंजूर होती, त्याच्यापैकी 1377 भरली आणि 1674 पदं हे आणखी वॅकंट आहेत क्लास 2चे, म्हणजे प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर हे सर्व याच्यामध्ये आले, मेट्रन. त्याच्यानंतर गट क गट क मध्ये ग्रुप सी मध्ये आता ह्याच्यात सर्वच आले, फक्त स्टाफ नर्स नाही, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एक्स रे टेक्निशियन, ECG टेक्निशियन हे सर्व आले, ठीक आहे. गट क ची 27,398 मंजूर पदं होती, त्याच्यापैकी 16,755 पदं भरलीत आणि आणखीन पण 10,643 पदं हे DMRचे आणखीन रिक्त आहेत. त्याच्यानंतर गट ड चे 9,543 मंजूर होती, त्याच्यापैकी 5,569 भरलीत आणि 3,974 अजून पदं रिक्त आहेत. जर टोटल म्हणलं तर एकूण 42,181 पदं मंजूर होती, 25,080 पदं भरलीत आणि 17,101 पदं आणखीन व्हॅकंट आहेत DMRमध्ये. ओके. तर आता याच्यामध्ये आता हे बाकीचं जाऊ द्या, क्लास 1 क्लास 2 वगैरे. आता ह्याच्यामध्ये स्टाफ नर्स होतं ग्रुप सीमध्ये, ठीक आहे, स्टाफ नर्सचं गट क मध्ये येतं. तर आता ह्याच्यामध्ये बघा 10,643 पदं रिक्त आहेत. आता हे 10,646 काय सगळे स्टाफ नर्सचे नाही आहेत, ठीक आहे. ह्याच्यामध्ये बाकी पण आले, फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन, ECG, ठीक आहे, सर्व आले त्याच्यामध्ये. पण मेजॉरिटी तर ह्याच्यामध्ये जवळपास अर्ध्याच्या जवळपास तर हे आपलेच असतात पदं. तर त्याच्यामध्ये बघा सद्यस्थितीला एवढे पदसंख्या रिक्त आहे. त्याच्यानंतर आणखीन त्यांनी काय सांगितलं की संचालनाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय व वैद्यकीय रुग्णालयातील दंत विभागातील वर्ग 1 वर्ग 2 संवर्गाची पदस्थिती खालीलप्रमाणे. हे डेंटल मेडिकल कॉलेजचं आहे, ठीक आहे. आपले डेंटल कॉलेजेस जे आहेत तर त्यांचं आहे. गट अ चे त्यांचे 143 पदं मंजूर आहेत, 91 भरलीत, 52 रिक्त आहेत. गट ब चे 185 मंजूर, 67 भरलीत आणि 118 पदं आणखीन रिक्त आहेत, वॅकंट आहेत. म्हणजे एकूण 328 पदं मंजूर होती, 158 भरलीत आणि 170 पदंही रिक्त आहेत. हे दोन्ही आता आपले मेडिकल कॉलेज आणि डेंटल कॉलेजचं सध्या टोटल इतकी पदं आहेत. बघा आता ह्याच्यावर त्यांनी जे उत्तर दिले खाली ते आणखीन महत्त्वाचं आहे की वर्ग 1 व वर्ग 2 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतची प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे, ठीक आहे. मागे हे डेंटल कॉलेजची भरती झाली होती मार्च एप्रिलमध्ये, यांची पण क्लास 2 आणि क्लास 1ची वॅकन्सी निघली होती डॉक्टरांची, ठीक आहे. हे चालू आहे प्रक्रिया. त्याच्यानंतर आता बघा वर्ग 3चं, वर्ग 3मध्ये आता याच्यामध्ये वर्ग 3मध्ये बघा हे तांत्रिक, अतांत्रिक व परिचर्या संवर्गाची म्हणजे आपले स्टाफ नर्सची सरळ सेवेने पदे राज्यस्तरीय स्तरावर संचालनामार्फत
TCSच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याची कारवाई सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये तांत्रिकमध्ये आपले जे फार्मसिस्ट असेल, लॅब टेक्निशियन असेल, ECG टेक्निशियन असेल, यांची आता जी रिसेंटली परीक्षा झाली ती TCSनंच घेतली होती, तीच कंडक्ट केली होती. ठीक आहे, तर त्यांनी त्याचं उत्तर दिले की त्यांची प्रक्रिया चालू आहे TCSतर्फे. जी आता एक्झाम झाली होती ती TCSनंच कंडक्ट केली होती. तर त्यांनी ह्याच्यात हे पण सांगितले की परिचर्या संवर्गाची सरळ सेवेने, ठीक आहे, तांत्रिक प्लस परिचर्या पण आलं त्याच्यामध्ये, संवर्गाची सरळ सेवेची पदे राज्यस्तरीय स्तरावर संचालनामार्फत TCSच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याची कारवाई सुरू आहे. तसेच पदोन्नती कोट्यातील पदे भरण्यात येत आहे, म्हणजे प्रमोशननं जे पोस्ट भरणार आहेत ते पण प्रक्रिया चालू आहे. त्याच्यानंतर पदभरतीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे विलंबाचा प्रश्नच उद्भवत नाही. आता ह्याचं हे कशाचं उत्तर दिले त्यांनी, हा जो लास्ट प्रश्न विचारला होता त्यांनी, जर केलं नसेल तर विलंबाची कारणे काय, तर त्याच्यावर त्यांनी सांगितले की त्याला प्रक्रिया चालू आहे त्याच्यामुळे विलंब होणार नाही असं सांगितले त्यांनी. पण आता ह्याच्यात मेन पॉईंट हा आहे की एक्झाम कोण कंडक्ट करणार, तर TCS कंडक्ट करणार हे गव्हर्नमेंटनं सांगितले आणि केले पण. TCSनंच एक्झाम कंडक्ट केली. कोणती लॅब टेक्निशियन, ECG टेक्निशियन, एक्सरे आता जे झाली एक्झाम ते केली, TCSनंच कंडक्ट केली. त्यांनी सांगितलं की परिचर्या संवर्गाची पण प्रक्रिया चालू आहे, पण हे 80-20 वगैरे जे चालू आहे त्याच्यामुळं थोडं ते लांबणीवर गेलेलं आहे. तर त्याच्यामुळं ह्याला परिचर्या संवर्गाला ह्याच्यातून थोडं बाहेर काढलं होतं आणि त्याची परीक्षा झाली नव्हती. बाकीच्या पोस्टची परीक्षा झाली होती मागे, जे आता ज्याचा निकाल लागत आहे सध्या तीवाली. ठीक आहे, तर गव्हर्नमेंटनं तर सांगितलं की TCSकडेच देणार आहे, TCSकडूनच घेणार आहे. त्याच्यामुळं जास्त चान्सेस तर आहे TCSकडूनच होण्याचे. आणि सर्वांना माहीत आहे की 31 डिसेंबरपर्यंत TCSकडेच कॉन्टॅक्ट आहे. तर साधारण परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते, डिक्लेअर होऊ शकते. तर जर ह्यांना TCSकडूनच एक्झाम कंडक्ट करायची आहे असं त्यांनी उत्तर दिलं आहे, तर ह्यांना 31 डिसेंबरच्या आधी ती प्रोसेस करावं लागेल, कारण 1 जानेवारीपासून तर नंतर ते MPSCकडे जाणार आहे. तर याच्यामध्ये त्यांनी उत्तर तसं दिलेलं आहे की TCSकडून प्रक्रिया चालू आहे. तर याचा अर्थ 31 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया व्हायला पाहिजे. स्टाफ नर्सची पण परिचर्या संवर्गाची, तर त्यांनी दिले परिचर्या संवर्ग. ठीक आहे, तर हे TCSकडूनच करायचं असेल तर 31 डिसेंबरच्या आधी व्हायला पाहिजे. आता तर याच्यामध्ये आता दोन्ही गोष्टी क्लिअर झाल्या असतील की एक्झाम कोण कंडक्ट करणार आहे आणि कधीपर्यंत त्याची प्रोसेस होऊ शकते. या दोन गोष्टी क्लिअर आहेत. पण तरीही ज्यावेळेस सध्या आता हा जो 80-20चा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळं थोडं हे लेट होत चाललेलं आहे. त्याच्यामुळं तरी पण शासनाचं, गव्हर्नमेंटचं कसं आहे, जोपर्यंत होत नाही कन्फर्म तोपर्यंत काही सांगता येत नाही. पण यांच्या लेटरहून तर कळते की मॅक्झिमम चान्सेस तर आहेत की 31 डिसेंबरच्या आधी प्रोसेस यांना करावं लागेल, कारण TCS जर एक्झाम कंडक्ट करणार आहे तर TCSकडे दिले तर ह्यांना 31 डिसेंबरच्या आधी करावं लागेल आणि TCS मग ती एक्झाम कंडक्ट करणार स्टाफ नर्सची पण. ओके, सध्या तरी ह्या लेटरहून एवढं कळत आहे. जर 80-20मुळे वगैरे काही त्याच्यामध्ये आणखीन चेंजेस झाले किंवा जर लेट झालं तर मग ती MPSCकडे जाऊ शकते. ठीक आहे, तर तसं पुढे काही झालं तर बघू, मी तसं अपडेट देईनच तुम्हाला. पण सध्याच्या कंडिशनला तर विचारलं तर TCS एक्झाम कंडक्ट करणार आहे आणि 31 डिसेंबरच्या आधीच करावं लागेल मग त्यांना प्रोसेस, जर TCSकडे एक्झाम द्यायची आहे तर. ओके, चला, सध्या तरी ही कंडिशन आहे. तर 80-20मुळे वगैरे आणखीन ते लांबणीवर गेले किंवा काही प्रॉब्लेम आले तर तसं मी इन्फॉर्म करेन. बाकी याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा ग्रुपमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक, तिथे जॉईन करून तिथे विचारू शकता.